तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री राम मुरेकर, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार तथा जिल्हा व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था अधिकारी अमरावती यांनी सुद्धा मंचकावर येऊन आपले चांदूर बाजार यांनी सुद्धा मंचकावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे। वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। त्या समितीमध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक तसेच शिक्षकगण यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आपल्याला सामूहिक वंदे मातरम गीत गायन करायचं आहे, तेव्हा गीत सादर करणाऱ्या चमूनी तयार राहायचं आहे। आपलं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करतो। पूजन करावं। मान्यवरांच्या फोटोचं पूजन होत आहे, तसेच हारार्पण सुद्धा होत आहे। एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत ज्ञानाची, एक ज्योत सुरुवात करूया। जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता। जगात जागृत देवता एकच, ती म्हणजे मानवता। या मानवतेचा दीप अखंड प्रज्वलित राहावा व त्यातून आजच्या जगाला स्नेहाचा प्रकाश मिळावा व आशेचा किरण दिसावा, म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय म्हणून मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावं। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे। या मातृभूमीचा जयघोष करावा हृदयात। आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे। उपस्थित सर्व या मातृभूमीचा जयघोष करावा, हृदयात भारताचा सुवास धरावा। 150 वर्षाच्या त्या पूर्ण राज्यामध्ये 31 ऑक्टोबर 2025 ते 7 नोव्हेंबर 2025 वंदे मातरम हा सप्ताह संपूर्ण भारत मिनिटांनी वंदे मातरम या समूह गीताचा विश्व विक्रम नोंदविला जाणार आहे। वंदे मातरम सप्ताहामध्ये या गीताचे 6 चरण गायले जाणार आहे। सोबतच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रभक्ती, बंधुता, समता या मूल्यांची रुजवणूक होण्याकरिता विविध कार्यक्रमांचे आयोजन शाळा महाविद्यालयांमध्ये आयोजित करण्यात आले आहे। वंदे मातरम हे जेव्हा 2 शब्द आपल्या हृदयात जोश, आदर आणि अभिमान जागवते। चला तर या कार्यक्रमाची सुरुवात करूया। अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे, तेव्हा मान्यवरांचा सत्कार व स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। माइंदे सर, मंडळ अधिकारी यांचं स्वागत माननीय श्री मुळे सर, प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार हे पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो। वंदे मातरम, वंदे मातरम। जोरदार टाळ्यां इंगळे सर, मुख्याध्यापक, नगर परिषद विद्यालय यांचं स्वागत
माननीय श्री घुटे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता माननीय श्री महेश गणोरकर सर यांचं स्वागत ढेपे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. गणोरकर सर यांचं स्वागत ढेपे सर पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मुळे सर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन माननीय श्री कोल्हे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री शिरभाते सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री इंगडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय श्री ढेपे सरांचं स्वागत माननीय श्री खुसे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वंदे मातरम हे फक्त शब्द नाही तर ती क्रांती आहे जी गुलामीच्या काळोखात दीप बनली. हे गीत म्हणजे गुलाम भारताचा स्वाभिमान पुन्हा उभा करणारी एक ज्वाला होती आणि आज 150 वर्षानंतरही त्याच भावनेने आपण सारे म्हणतो आहे वंदे मातरम वंदे मातरम. सर्वांनी लाईन मध्ये आणि श्यामला
आपल्या जागेवर शांततेने बसून राहा. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत होऊ द्या. रघुवंशी सर आणि श्री बिसन सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत होऊ. माननीय श्री हे जर इथे उपस्थित असेल तर त्यांनी मंचकावर येऊन माननीय श्री शेख सर प्राचार्य हीच ओळख आपली हा जयघोष करा. माननीय श्री मुळे सरांना त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्तावित करावं. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं. तसेच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. तेव्हा आजच्या कार्यक्रमाची प्रयोजनाची पार्श्वभूमी सांगण्याकरिता मी माननीय श्री राम मुळे सर प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार यांना आमंत्रित करतो. व्यासपीठ येथे उपस्थित सर्व नागरिक, सर्व शिक्षक वृंद, सर्व सहकारी कर्मचारी वृंद, सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण इथे सर्व सामूहिक जमलेलो आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेले वंदे मातरम गीत, या गीतास आज 7 नोव्हेंबर 2025 रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहे. आणि या 150 वर्षाच्या पूर्णत्वाकरिता या गीताने संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण जनमानसात देशभावना जागृत केलेली आहे. एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा यासाठी आपण याकरिता सर्व सामूहिकरित्या वंदे मातरम या गीताचं सामूहिक गायन इथे केलेलं आहे. त्याचबरोबर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एक सामूहिक वंदे मातरम गीत गायनाचा कार्यक्रम होत आहे. आणि हा एक विश्वविक्रम नोंदवला जात आहे. याच करता आपण देशभक्तीपर भाषणे, देश गायन आणि तसेच या करता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण चांदूर बाजारनं एक नाटिका तयार केलेली आहे. त्याची सुद्धा आपण या डायसवर आपण ती प्रसिद्धी करणार आहोत. या संपूर्ण देशवासियांना माझा या निमित्तानं शुभेच्छा आणि वंदे मातरम. जय वंदे मातरम. की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. या गीतात आहे राष्ट्राचा गंध, या गीतात आहे करतो की त्यांनी मंचकावर येऊन आपलं स्थान ग्रहण करावं. मॅडम पुष्पगुच्छ देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र, या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक इंगळे सर, त्याचप्रमाणे संस्थाचालक श्री देशमुख सर, आमच्या खात्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी श्री मुळे सर, मंचकावर उपस्थित IMC सदस्य प्रफुल्ल रुईकर, अनुप रघुवंशी, सोरे मॅडम, आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज या वंदे मातरम मंत्राला बरोबर 150 वर्ष पूर्ण झाली. 7 नोव्हेंबर 1875ला बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी हे गीत लिहिलं आहे. त्या दिवशी तिथी होती, ती नवमीची तिथी होती. ती नवमी अक्षय नवमी होती. असं म्हणतात की ते एकदा आपल्या गावी परत आले होते. नेहाटी नावाचं गाव बंगालमधलं, त्या गावी ते परत आले आणि आपल्या मित्राकडे गेले. आणि मित्राकडे गेल्यानंतर संध्याकाळची वेळ होती. नदीकाठीचं मित्राचं घर होतं. त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं की विस्तीर्ण अशी ती नदी वाहते, हुबळी नदी, आणि त्या ठिकाणी कोळी आपलं विशिष्ट काम करतो आहे. अशा प्रकारचा एक प्रसंग आहे. त्या प्रसंगातून त्यांना ही कविता सुचली. दुसरा प्रसंग त्यांचा सांगितला जातो की बंगालमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणावर दुर्गा उत्सव साजरा होतो. जरा सर्वांनी थोडंसं एक 10 मिनिटं शांत राहावं. वंदे मातरमचा इतिहास मी आपल्यापुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. थोडं जर शांत आपण राहिलं तर आपल्याला जरा चांगला ऐकायला मिळेल आणि मलाही थोडंसं बोलण्यामध्ये काही. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो. अशाच त्यांच्या घरी तो दुर्गा उत्सव होतो. त्या दुर्गा देवीच्या समोर बंकिमचंद्र बसतात आहेत
त्यांच्या शेजारी त्यांचा भाऊ बसतो आहे. अशा वेळेला बंकिमचंद्र चटर्जी डोळे मिटून बसतात आहे. डोळ्यामधून अक्षरशः पाणी वाहते आहे. असा तो चित्रण आहे. आणि त्यांना त्या दुर्गा देवीमध्ये साक्षात भारत माता दिसते आहे. आणि त्यांना ते ज्याला म्हणता येईल की हे काव्य सुचलं आणि ते काव्य त्यांनी लिहून घेतलं. आमारो दुर्गावत्सव गद्य स्वरूपात लिहिलेलं काव्य असं ते काव्य त्यांनी लिहिलेलं आहे. तिसरी कथा त्यांची आहे की नदीमधून एक अशी भारत माता समोर येते आहे. भारत मातेचं चित्र नदीमधून येते आहे आणि पुन्हा ती नदीमध्ये जाते आहे. अशा प्रकारचे 3 प्रसंग त्यांचे सांगतात आहे की त्यांना हे स्फुरलेलं आहे. बंकिमचंद्र चॅटर्जी त्यावेळेच्या विश्वविद्यालयाचे पहिले स्नातक BA झालेले पहिले विद्यार्थी होते. 20व्या वर्षी डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नेमणूक झाली. आपल्याला माहिती आहे ब्रिटिशांचं राज्य त्यावेळेला होतं आणि हे यांचं झाल्याबरोबर यांना डेप्युटी कलेक्टर म्हणून नेमणूक मिळते. डेप्युटी कलेक्टर असताना सुद्धा त्याच्यानंतर कायद्याची परीक्षा ते पास होतात. त्याच्यानंतर त्यांचं डेप्युटी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांची नेमणूक होते. डेप्युटी कलेक्टर नंतर डेप्युटी मॅजिस्ट्रेट असणारा बंकिमचंद्र चॅटर्जी हा राष्ट्रभक्तीने प्रेरित असणारा, ज्याच्या मनावर लहानपणी संस्कार झाले असा हा बंकिमचंद्र चॅटर्जी राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असलेला कादंबरी लिहितो आहे. वेगवेगळ्या कादंबरी लिहित आहे. ब्रिटिशांना घाबरत नाही आहे. अत्यंत निर्भय असा बंकिमचंद्र चॅटर्जी. ब्रिटिशांचा काळ आहे 8वा. त्यावेळेला राष्ट्रपती आपली निष्ठा व्यक्त करणारा, राष्ट्रपती भारत माता प्रती आपली संवेदना व्यक्त करणारा की भारत माता माझी आज पारतंत्र्यात आहे, त्या भारत मातेला सोडवलं पाहिजे याचा विचार करणारा त्यावेळेचा डेप्युटी मॅजिस्ट्रेट अनेक कादंबरी लिहिली, अनेक काव्य लिहिलं. आनंदमठ नावाची कादंबरी लिहिली. त्या आनंदमठामध्ये या वंदे मातरमचा उल्लेख 1882 मध्ये जी कादंबरी त्यांनी लिहिली आनंदमठ, त्या आनंदमठामध्ये एकदम चपकाला बसली ही वंदे मातरम गीत एकदम बसली. आनंदमठाच्या अगोदर बंगदर्शन नावाचं साप्ताहिक त्यांनी चालवलं, मासिक चालवलं. त्या मासिकामध्ये क्रमशः ही कादंबरीचे भाग येत होते आणि 1882ला ही आनंदमठ कादंबरी त्या ठिकाणी लिहिण्यात आली. त्याच्यामध्ये हा काव्याचा उल्लेख आहे. हा वंदे मातरम हे नुसतं काव्य नव्हतं, हा होता मंत्र. स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा देणारा, कारण देश पारतंत्र्यात होता. 1857चा नुकताच उठाव झालेला होता पण तो सफल झाला नव्हता. अशा प्रसंगी त्यांना असं वाटलं की गीत लिहिलं पाहिजे. गॉड सेवन द क्वीन अशा प्रकारचं गीत, अशा प्रकारचं काव्य राष्ट्रगीत ब्रिटिश त्यावेळेला आणू पाहत होते. समारंभ, शाळेचे कार्यक्रम यावेळेला गॉड सेव्ह द क्वीन अशा प्रकारचं काव्य ब्रिटिशांनी राष्ट्रगीत म्हणून समोर आणलं होतं. त्यावेळेला सरकारी नोकरीत असणारा बंकिमचंद्र चॅटर्जी विचार करतो की माझ्या राष्ट्राला राष्ट्रगीत नाही आहे. हा विचार झाला पाहिजे. ही राष्ट्रभक्ती त्यांच्या मनामध्ये ओतप्रोत भरली होती. आणि मग वंदे मातरमचा हा इतिहास झालेला आहे. वंदे मातरम 1896ला राष्ट्रीय काँग्रेसच्या त्यावेळेच्या अधिवेशनामध्ये, कलकत्त्याचं अधिवेशन झालं होतं. डॉक्टर रवींद्रनाथ टागोर यांनी त्यावेळेला ते प्रथम गायलेलं आहे. एक स्फूर्ती मंत्र बनलेला आहे. अनेक आपल्या चांगल्या आवाजामध्ये रवींद्रनाथ टागोरांनी ते गीत म्हटलेलं आहे. मग प्रत्येक वेळच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये सुरुवात ही वंदे मातरमनी व्हायची. वंदे मातरम हे 6 कडव्याचं वंदे मातरम आहे. पंडित विष्णू दिगंबर पळसकर काकीनाडाच्या अधिवेशनामध्ये हे गीत पूर्ण म्हटलेलं आहे. 1905ला बंगालचं विभाजन करण्यात आलं. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल याचं विभाजन झालं. वंगभंग आंदोलन म्हणून ते प्रसिद्ध आहे. 1905ला जेव्हा बंगालचं विभाजन झालं, त्या बंगालच्या विभाजनामध्ये अनेक कामगार, उद्योजक, व्यापारी ती फाळणी रद्द करण्यासाठी रस्त्यावर आले. रस्त्यावर आल्यानंतर त्यांचा मंत्र होता वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरमचा उद्घोष चालू असताना
ब्रिटिशांच्या मनामध्ये संतापाची लहर आली. संतम हे गीत कोणत्या धर्माचं गीत नाही आहे. वंदे मातरम हे गीत कोणत्या जातीचं गीत नाही आहे. ही भारत मातेची क्लेरी प्रार्थना आहे. वंदे मातरम, आई मी तुला नमस्कार करतोय, आई मी तुला वंदन करतोय. अशा प्रकारचं चित्र 1905 पासून वंदे मातरम हा गीत बनला, हे मंत्र बनलं. 1911 मध्ये वंदे मातरांनी संपूर्ण समाज एक आला. बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. 1900 त्याच वेळेचं उदाहरण आहे. बारिसाल नावाच्या गावामध्ये वंदे मातरमला बंदी होती. वंदे मातरम म्हटलं की जेलमध्ये टाकायचं. अशा वेळेला बारिसाल नावाच्या गावामध्ये तरुणांनी आपली संघटना तयार केली आणि त्यांनी संघटना करून एक मिरवणूक काढली दुपारच्या वेळेला. त्याच्यामुळे अनेक संपादक, अमृत बाजारचे त्यावेळेचे संपादक, अनेक साहित्यिक त्याच्यामध्ये सामील झाले आणि वंदे मातरम म्हणत करत जयघोष केला, मिरवणूक काढली. पोलिसांनी अत्याचार केला, लाठीचार्ज केला, काहींनी गोळ्या चालवल्या, परंतु गोळ्या आणि बंदुकी चालवणाऱ्याचे हात थकले. परंतु वंदे मातरम म्हणण्याचं जे तरुणांचं स्वप्न होतं ते काही थकलं नाही. देश हृदयामध्ये उर्मी अजूनही दाटून आली. अजूनही एकदा पुन्हा जयघोष झाला वंदे मातरम. कितीतरी लोक घायल झाले, कितीतरी लोक जखमी झाले. ही वंदे मातरमची कथा आहे. म्हणून दुसरं एक उदाहरण आहे, रंगपूरचं उदाहरण आहे. रंगपूरच्या गावामध्ये परिपत्रक काढलं होतं की शासनाने की वंदे मातरम म्हणायचं नाही. वंदे मातरम म्हणण्यासाठी तरुणांना मिरवणुकीत पाठवायचं नाही. असे तरुण विद्यार्थी जर तिथे गेले तर त्यांना शाळेतून काढून टाका, अशा प्रकारचं पत्रक काढलं. पण रंगपूर नावाच्या विद्यालयामध्ये मोठ्या प्रमाणावर वंदे मातरम झालं. वंदे मातरम याच्यावर नृत्य झालं. शाळेतील विद्यार्थी, सर्व शिक्षक लोक नृत्य करायला लागले. ही वंदे मातरमची अभूतपूर्व किमया आहे. आपल्या नागपूरमध्ये डॉक्टर हेडगेवार नावाचा एक गृहस्थ 19 वर्षाचा योजना करतो. काय योजना करतो की उद्या आपल्या इथे शाळा तपासणीच येणार आहे. आपल्या इथे शाळा तपासणी करण्यासाठी अधिकारी येतात आणि योजना झाली की शाळा तपासणी अधिकारी आला तर त्याचं स्वागत आपण वंदे मातरमनी करायचं. नील सिटी हायस्कूल नागपूरची शाळा आहे. 1908चा तो प्रसंग आहे, ज्या प्रसंगामध्ये 19 वर्षाचा तरुण 10व्या वर्गात त्यावेळेला शिकत होता, प्री मॅट्रिक. पहिल्या वर्गात गेले शाळा तपासणीस आणि त्यावेळेचे तिथले प्राचार्य, मुख्याध्यापक सोबत गेली. चूक केली असेल, खोडसाळपणा केला असेल असं त्यांना वाटलं, म्हणून दुसऱ्या वर्गात गेले. दुसऱ्या वर्गात त्याच्यापेक्षाही मोठ्या चढ्या आवाजाने अत्यंत आत्मविश्वासपूर्ण घोष देण्यात आला, वंदे मातरम, वंदे मातरम. तिसऱ्या वर्गात गेले, शाळा तपासणीस संतापून गेला, रागा चालला गेला. नील सिटी हायस्कूलचं नाव काळ्या यादीत टाकलं. साहजिकच चौकशी झाली की कोण याच्या मागे आहे, ही योजना कोणी केली, नाव सांगा. 1 महिना शाळा बंद झाली. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊन म्हणून डॉक्टर हेडगेवारांनी स्वतःवर घेतलं की मी या योजनेचा हे आहे. माझ्या या पारतंत्र्यात जर माझ्या आईची महती करण्यासाठी, आईला वंदन करण्यासाठी हा जर गुन्हा ठरत असेल की मी 1000 वेळा हा गुन्हा करेल, 1000 वेळा गुन्हा करेल. मी घाबरणार नाही. अत्यंत निर्भयता ज्याला म्हणता येईल. डॉक्टरांचं नाव त्यावेळेला नील सिटी हायस्कूलमधून काढून टाकण्यात आलं. हा इतिहास आहे, वंदे मातरमचाही इतिहास आहे. बंगालमध्ये चटगाव नावाचं गाव आहे. त्या चटगावमध्ये एक प्रसंग, एक शिक्षक होते, सूर्यसेन नावाचे शिक्षक होते. पहा, त्यांना मास्टरदा असं म्हणतात, मास्टरदा, प्रेमाने त्यांना मास्टरदा म्हणायचे. आणि ठरवलं त्यांनी की चटगाव सारख्या याच्यामध्ये ब्रिटिशांचं सरकार चालणार नाही. त्या ठिकाणी सरकार चालेल ते आमचं सरकार चालेल, भारतीयांचं सरकार चालेल. 14-15 कोवळ्या वर्षाच्या मुलांना सोबत घेतलं. मास्टरदाने शिक्षक होते. वंदे मातरमचा जयघोष दिला. प्रसंग होता 18 एप्रिल 1930चा. मिरवणूक काढली, ब्रिटिशांची लढाई केली, पिस्तुला मिळवल्या, शस्त्रागारावर हल्ला केला, अनेक बंदुका ताब्यात घेतल्या.
3 वर्ष अभूतपूर्व लढा दिला, पण आपल्याच्यातलेच काही फितूर असतात लोक. कोणाच्या हाती हे सूर्यसेन मास्टरदा सापडले नाही. पकडण्यात आलं. 1933ला त्यांना फाशी देण्यात आली. फाशी देताना ब्रिटिशांचे अधिकारी, पोलीस त्यामुळे त्यांना मारत असत. बंदुकीचे लाठीने मारत होते, परंतु तोंडातून शब्द वंदे मातरमच निघत होता, वंदे मातरमच निघत होता. शेवटी बेशुद्ध झाले. फाशी देण्याची वेळ आली, बेशुद्ध झाले आणि गतप्राण झाले. परंतु त्याच्यापेक्षाही मोठा आवाज जेलमधल्या इतर कैद्यांनी केला होता, वंदे मातरम, वंदे मातरम. या गीताला आता 1925ला आज रोजी बरोबर 150 वर्ष झाले आहे. संपूर्ण भारत देशामध्ये हा कार्यक्रम होतो आहे. आपल्या सर्वांना मोठ्या गौरवाची बाब आहे की हा इतिहास आपला कळला पाहिजे, वंदे मातरमचा इतिहास कळला पाहिजे. वेळेची कमी आहे, आता सांगून गेले की तुम्हाला जरा वेळेचं बंधन पाळावं लागेल. आता वंदे मातरम ह्या गीतावर 800 पानाचा खंड लिहिला आहे सबनीसांनी. एवढे वंदे मातरम 2 शब्दामध्ये ही किमया आहे. वंदे मातरम हा एकात्मतेचा धागा आहे. आजही आपल्या इथे भाषा, प्रांत आणि वेगवेगळ्या याच्यानुसार भेद आहे, समस्या निर्माण झाली आहे. अशा वेळेला एकतेचा धागा करण्याचं काम हे वंदे मातरम करणार आहे. हे वंदे मातरम नुसतं गीत नाही आहे, हे नुसतं गीत म्हणून उपयोग नाही. ते वंदे मातरम आपल्याला आचरणाला लागेल. वंदे मातरम, मी तुझ्या आईला मी प्रणाम करतो आहे, मी वंदन करतो आहे, तसं आचरण माझं आहे का? या आईची, या भूमीला आपण काय मानलाय? त्या भूमीला माता मानला, आई मानलाय, आईचा दर्जा दिलाय. म्हणून आईची प्रतिष्ठा, आईचा मान कायम राखणं, तिचा सन्मान वाढवणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टी करावं लागणार आहे. मी आई, ही जर माझी आई आहे, त्या आईवर मी तुंबणार नाही. ही जर माझी भारत माता आहे, त्या भारत मातेला मी प्रदूषित करणार नाही. ही जर माझी आई आहे, त्या आईला मी बदनाम होईल असं काही करणार नाही. त्यावेळेचा भिकाजी कामा असतील, महान कवी सुब्रमण्यम भारती असतील, लाला हरदयाल असतील, लाला लजपतराय असतील, यांनी आपल्या मासिकांचं नाव वंदे मातरम केलेलं आहे. वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरियसी. ही माझी माता आहे, स्वर्गावरून मला प्राणप्रिय आहे. त्यावेळेला राम रावण युद्ध झालं आणि त्या राम रावण युद्धामध्ये आपल्याला माहिती आहे की ती सोन्याची लंका आवडली होती सर्वांना. रामाला सांगितलं की तुम्ही इथेच राहा. राम म्हणाले, जननी जन्मभूमीश स्वर्गादपि गरियसी. मी इथे राहणार नाही, माझं मायभूमी कोणती आहे? ती अयोध्या आहे. त्या अयोध्येला मला परत जावे लागेल, त्या अयोध्येसाठी मला जावं लागेल. ही जननी आहे, ही जन्मभूमी आहे. म्हणून राष्ट्राप्रती समर्पण भावना निर्माण करणारं हे गीत आहे. प्रदेश, भाषा, जात, धर्म इत्यादी फूट पाडण्याची प्रवृत्ती आज येत आहे. श्रीमती समर्थाबाई रामभाऊजी काकडे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चांदूर बाजार येथील प्रशिक्षणार्थी. अशी किमया घडली, गड्या अशी किमया घडली, स्वातंत्र्याची उंच पताका गगनावरती फडफडली, गगनावरती फडफडली. हो हुतात्मे झाले, त्यांच्या बलिदानाचे स्मरण करू, बलिदानाचे स्मरण करू. देशासाठी लढले, मेले त्या वीरांना नमन करू, त्या वीरांना नमन करू. भारत भूमीसाठी लढले त्या वीरांना विसरू नको, त्या वीरांना विसरू नको. सरळ साथ देशाला द्यावी, मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. भारत भूचे सैनिक आपण, जाती जातीमध्ये फुटू नको, जाती जातीमध्ये फुटू नको. धर्मामध्ये फुटू नको, भाषेमध्ये फुटू नको, भाषेमध्ये फुटू नको. भारत भूचे सैनिक आपण, प्रांतामध्ये फुटू नको, प्रांतामध्ये फुटू नको. स्वातंत्र्याची आण आम्हाला, स्वातंत्र्याची आण तुम्हाला, तुकडे तुकडे करू नको, तुकडे तुकडे करू नको. भारत भूचे सैनिक आपण, मार्ग वाकडा धरू नको, मार्ग वाकडा धरू नको. पण आम्हाला हे सांगणारे तुम्ही कोण, कोणत्या गावचे? हमको हमारी भाषा में समजाओ. तुला मराठी येत नाही का? अमाके बंगाली येते. मैंने गुजराती आवड़े, हमें उर्दू आती है. अरे बस,
असेच आपापले प्रांत धरून आपले स्वतंत्र सैनिक फक्त स्वार्थासाठी, आपल्या स्वतःच्या राज्यासाठी, भागासाठी लढले असते तर खरंच हा भारत देश स्वतंत्र झाला असता का? टिळक सावरकरांनी फक्त महाराष्ट्र बघितला असता, गांधी गुजरात, बोसानी बंगाल, भगतसिंगने पंजाब, तेव्हा तुम्ही असता तर एकाच्या जागी शेकडो पाकिस्तान आणि बांगलादेश तयार झाले असते. सुदैवान तेव्हा देशाला बांधून ठेवलं होतं एका मंत्राने. हो, एका मंत्राने. तुम्हाला देश हवा आहे की देशाचे तुकडे? आम्हाला देशच हवा आहे. हो ना, मग बघा देशप्रेम काय असतं, देशासाठी त्याग करणं म्हणजे काय असतं ते. आणि तो मंत्र कोणता होता हे सुद्धा? किंवा काळोख्या रात्री गणेश खिंडीच्या निर्जन रस्त्यावर चापेकरांची 3 भावंड पिस्तूल आणि तलवारी घेऊन दबा धरून बसले. तिघही तरुणी मुलं, तिघांची लग्न झालेली, दोघांना तर मुलं बाळ आहे. पण आज मुलं बायकांना घरी सोडून त्या सुनसान सडकेवर जीवाचं रान करून वाट बघताय. गोंद्या आणारे मरणाला अगदी खेटून का बसले? याचं कारण तो मंत्र. गोंद्या आला रे. वंदे वंदे वंदे. अलिपूर कोर्टाच्या आवारात फिरता एक कोवळं मूल विकलांग उजवा हात जन्मापासून घेतो. त्या हाताने साधी टाचणी उचलू शकत नाही तो, पण आज त्याच हाताला वजनदार वस्तू बांधली त्याने. पिस्तूल का? कारण तोच मंत्र. वंदे वंदे वंदे. लंडनच्या एका सभागृहात सर्वांसमोर एका बड्या इंग्रज ऑफिसरला घोड्या घालून एक तरुण शांत उभा होता. डोंट टच. माझ्या पोटाची हिस्टरी बिघडेल. कुठून आली बदला ठिकाणी सहजता त्या मंत्रातून? वंदे वंदे वंदे. बंगालात फासावर लटकण्याआधी एक मुलगा आपल्या आई समोर उभा आहे. त्याची आई म्हणते, खुदिराम, आता माझं कसं होणार? एकतर मी विधवा, त्यात तूही चाललास. आई, मी फक्त तुझा नाही तर माझी दुसरी आई, माझा देश, त्या भारत मातेचा विचार करतोय. एकदाच परवानगी दे आई. हा असा जातो आणि असा फिरून येतो. हसत हसत चढेल फासावर, सारं जग बघत राहील. 10 महिने 10 दिवसानंतर मावशीच्या पोटी जन्म घेईल. पण आई, जर तू मला ओळखू शकली नाही तर माझ्या गळाकडे पहा. तुला फाशीचे वळ दिसतील, तेव्हा ओळख, मी तुझा खुदिराम आहे. कुठे गमावलं हे वाघाचं गाडी? त्या मंत्रातून. वंदे वंदे वंदे. हा मंत्र तेव्हाही आपल्याला बांधून ठेवत होता आणि आजही. या मंत्राच्या जन्माची गोष्ट सुद्धा मजेदार आहे भाऊ. हा तेव्हाचा काळ जेव्हा ब्रिटिशाची राजधानी होती कलकत्ता. तिथल्या एका लेखकाने एक कादंबरी लिहिली, नाव होते आनंदमठ. लेखकाने त्याच्या मित्रांना कादंबरी ऐकायला बोलावलं. वा वा, काय मस्त लिहिलं आहेस. हो ना, एक एक पात्र डोळ्यासमोर उभं राहतं आणि शेवटचं भन्नाट जमला आहे. हा, पण एक सांगायचं तर. हो हो, बोला ना. म्हणजे बघ, बाकी कादंबरी मस्त बंगालीत जमली आहे, पण हे एक गीत आहे ना, त्यात मजा नाही. म्हणजे असं वाटतं की हे गीत कशाला उगाच मध्ये काढून टाक. हो हो, हे बरोबर बोलत आहे. गीताने मजा जाते आणि ते गीत सुद्धा असं वाटते की तू देशाला उद्देशून लिहिलेलं आहेस. इंग्रज बंदी घालतील उद्या पुस्तकांवर. हा, म्हणून तू हे गीत काढून टाक. असं म्हणजे हे गीत देशासाठीच आहे असं वाटतंय तर. हा हो हो, ठीक आहे, विचार करतो. हे गीत देशासाठीच वाटत आहे, कारण हे देशासाठीच लिहिलं आहे. इंग्रज काय संपूर्ण जगाने जरी बंदी घातली तरी हे पुस्तक छापलं जाईल आणि हे गीत पुढच्या युगांसाठी प्रेरणा म्हणून उभं राहील. हा एक मंत्र बनेल. कोणता हा मंत्र? वंदे वंदे वंदे. हा मंत्र आहे बंकिमचंद्र यांच्या लेखणीतून आलेला. कोणत्याही धर्माला नाही तर या भारत मातेला वंदन करणारा मंत्र. वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम. हा तर आम्हाला नाही आहे. हो, पण तो अर्धा. मग संपूर्ण वंदे मातरम का शिकवत नाही? त्यात नद्यांची, डोंगरांची नावं आहेत. हो
नाही, आपण तिच्या अस्तित्वाच्या पाया पडतो. हा मंत्र भारत मातेचं अस्तित्व मानतो. बंकिमजी म्हणतात, सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. आपल्या भूमीवर नद्या वाहतात, त्यांनी शेत हिरवीगार होतात. शस्य श्यामला मातरम. हिरवीगार शेतांनी पिकांनी डवरलेली अशी आहे आपली आई. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शुभ्र जोशना पुलकित यामिनी. चांदण्याने भरलेली, आनंदाने न्हालेली माझ्या देशातील रात्र. फुलकुसमित द्रुमदल शोभिनी. झाड, पानं, फुलांनी सजलेली धरती, अशा भूमीला प्रणाम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. सुहासिनी सुमधुर भाषिणी. ही आई नेहमी हसतमुख आहे, गोड बोलते. सुखदाम वरदाम मातरम. ती सुख देते, आशीर्वाद देते. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. पण पुढच्या ओळी हो हो, ऐका ना. सप्तकोटी कंठ कलकल निनाद करे. द्विसप्तकोटी भुजधूर्त खरकावले. अबला केन मा एत बले. बहुबल धारणी नमामि तारणी. रिपुदल वर्णी मातरम. तेव्हा असलेल्या 7 कोटी जनतेच्या मुखातून येणारा हा मंत्र आणि त्यांच्या 14 कोटी हातात असणारे शस्त्र असताना कोणाची हिंमत आहे आमच्या आईला अबला म्हणायची? वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदयी, तुम्ही मर्म, त्वमहि प्राणा शरीरे. बौद्धे त्वमी मा शक्ती, हृदय तुम्ही मा भक्ती. तोमार ही प्रतिमा गळे, मंदिरे मंदिरे. हे माते, तू विद्या आहेस, तूच धर्म आहेस, तू प्राणही आहेस आणि शरीरही. तुझी स्मृती प्रत्येक मंदिरात आहे माते. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. त्वमयी दुर्गा दशकर धारणी. कमला कमदल विहारिणी. वाणी विदयानी नमामि त्वाम. नमामि कमलाम अमला अतुलाम. सुजलम सुफलम मातरम. तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच सरस्वती, तूच चराचरात आहेस. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. वंदे मातरम या गीताला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहे, म्हणून आपण साजरा करत आहोत. वंदे मातरम सार्ध शताब्दी वर्ष हा संपूर्ण भारत एक संघ ठेवणारा मंत्र हा निव्वळ मंत्र नाही, तर आजच्या ही काळाची गरज आहे. देशासाठी, देशाच्या प्रगतीसाठी आपलं वैविध्य जपून विविधतेत एकता दाखवण्यासाठी या. आपण सारे हा मंत्र पुन्हा एकदा म्हणूया. वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आपल्या समोर अध्यक्ष भाषण होणार आहे. तत्पूर्वी वंदे मातरम जयघोष अमरतेचा तो आवाज. वंदे मातरम जयघोष अमरतेचा आवाज. 150 वर्ष झळकतो आज स्वातंत्र्याचा तो साज. मातृभूमीच्या ओंजळी श्रद्धेची फुले वाहूया. भारत भूमीच्या चरणी नतमस्तक होऊया. औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी नाटिका आपल्या समोर सादर केलेली आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत होऊ द्या. त्यातच आयुष्याचं सार असते. मरताना सुगंध देणं त्यातच आयुष्याचं सार असते. असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असते. असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असते. पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले तर हे जगणं सोन्याहून पिवळं असते, सोन्याहून पिवळं असते. असेच आजच्या कार्यक्रमाचे दीपस्तंभ म्हणजे अध्यक्ष मंडळ अधिकारी यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय भाषण करावं. वंदे मातरम, भारत माता की जय. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व या महाविद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक तसेच ITIचे प्राध्यापक तसेच प्राचार्य सर मुळे साहेब यांनी मला काल वेळेवर
या कार्यक्रमाचं अध्यक्षपदासाठी फोन केला. तत्पूर्वी आमच्या तहसीलदार मॅडम यांना आज कोर्टाचे तारीख असल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आज इथे पार पडला. आणि हे जे स्फूर्ती गीत आहे, समजा हे जे वंदे मातरम गीत आहे, हे दररोज आपण गायलं तर आपल्याला याच्यापासून किती स्फूर्ती मिळते. या स्फूर्ती गीतातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचे लढा शहीद लोकांनी मरेपर्यंत म्हणजे फासावर जाईपर्यंत हे गीत म्हटलं भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी. आणि या गीताचे जे ओळी लिहिलेल्या आहे, प्रत्येक शब्दाला तुम्ही पाहाल तर एक डॅश, फुल स्टॉप, एका शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. जसं सुजलाम म्हणजे सु म्हणजे सुख आणि जल आणि म्हणजे आपल्या भारत मातेला आपण वंदे मातरम जसं म्हणतो, म्हणजे मातेला प्रणाम, मातेला नमन करतो. या भारत मातेची जमीन किती सुपीक आहे, जल किती शुद्ध आहे. तसे या भारत मातेचं वर्णन मलय तर शिशलाम जसं केलं, तिकडे एक दक्षिण भारतात मलय नावाचा एक पर्वत आहे, त्याच्यावरून हा शब्द त्या गीतामध्ये टाकला. आणि या गीताची रचना प्रत्येक शब्दामध्ये अर्थपूर्ण असं त्या गीत नेहमी करता आपण दररोज शाळेत आपले शिक्षक लोक आपल्याला हे म्हणण्याचं आणि या गीतापासून आपल्याला नेहमी स्फूर्ती मिळावी. आपण जसे आता स्टुडंट आहे, आपण आपल्याला कधी निराश येऊ नये आणि असं कधी निराश आलं तर असे चांगले गीतं आपण उच्चारावे, गावावे. त्याच्यामुळं आपल्या रोजच्या जीवनात आपल्याला त्या अशा गीतापासून उत्साह मिळतो. आज या कार्यक्रमाचं मला अध्यक्षपद माननीय प्राचार्य सर ITI मुळे साहेब यांनी मला दिलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे या कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानतो. आणि आपण हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे आयोजित केला. शांततेत आपण सर्व मुलांनी हे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. कार्यक्रमाचा अंतिम टप्पा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री माहिंदे सर, मंडळ अधिकारी हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि त्यांनी विद्यार्थ्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री इंगडे सर, मुख्याध्यापक, नगर परिषद विद्यालय हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले व त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता माननीय श्री प्राध्यापक गणोरकर सर, IMC सदस्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था चांदूर बाजार यांनी अमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सुद्धा आयोजकांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो. तसेच पोलीस निरीक्षक जाधव सर या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. यानंतर प्राचार्य डॉक्टर चोरे मॅडम, नारायणराव महाविद्यालय या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल सुद्धा त्यांचा आभार मानतो. कुमारी कुचे मॅडम, गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती चांदूर बाजार ह्या सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचा आभार मानतोय. माननीय श्री रुईकर सर हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा आभार मानतो. डॉक्टर रवींद्र देशमुख सर हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. प्राचार्य
शेख सर हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. माननीय श्री रघुवंशी सर हे कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्यांचा सुद्धा आयोजकांच्या वतीनं आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित चांदूर बाजार तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राचार्य यांनी सुद्धा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. याबद्दल सर्वांचं आभार मानतो आणि ज्यांच्यामुळं हा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टपणे पार पडला असे माझे लाडके विद्यार्थी यांचं कौतुक करतो आणि ज्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या मदत केली त्या सगळ्यांचं आयोजकाच्या वतीनं आभार मानतो.